साधी माणसं या मालिकेच्या 13वेच्या भागामध्ये पंकज बोहल्यावरती पण चढलेला असतो आणि आता लग्नासाठी तयार झालेला असतो, पण त्याच्या डोक्यामध्ये पैसे घेऊन पळून जाण्याचाच विचार असतो. आणि त्याच वेळेला मात्र त्याला समोर दिसते ती म्हणजे सारिका. सारिकाला समोर बघून पंकज जबरदस्त घाबरतो आणि विचार करतो आता ही इकडे आलेली आहे. आणि त्याच वेळेला पंकज उठतो आणि भर हळदीमधून उठून तिला भेटण्यासाठी पुढे येतो. हे सगळं मीरा पाहत असते आणि याच्या डोक्यामध्ये काय चाललंय मीराला कळत नाही. तोपर्यंत तिकडे आता पंकजचे बाबा येतात आणि थांब असं म्हटल्यावरती पंकज म्हणतो पप्पा 1 मिनिट. त्यावरती बाबा म्हणतात हे बघ असं काही करू नको. पप्पा म्हणतात अरे भर हळदीमधून असा उठून तू नाही जाऊ शकत. यावरती पंकज म्हणतो 2 मिनिट पप्पा मी लगेच येतोय. पण पप्पा त्याला सोडायला तयार नसतात. ते सांगतात एक लक्षात घे काहीही झालं तरी सुद्धा तुला इथून जाता येणार नाही. आता सारिका समोर पाहत असते पंकजचा नाईलाज होतो. त्याला आता बाबांनी अडवल्यामुळे त्याला परत मागे जाऊन हळदीच्या ठिकाणी बसावं लागतं. मीरा हे सगळं पाहत असते आणि कोण आहे ही मुलगी, पंकज का उठला होता, तिच्या डोक्यामध्ये 1 ना 100 विचार येत असतात. आता तोपर्यंत पंकज येऊन बसणार तितक्यात तिथे त्याची आई येते आणि पंकज काय चाललंय तुझं, चल जागेवर जाऊन बस, हळदीमधून असं कोणी उठतं का, अपशकुन होतो. असं म्हणत आई बाबा दोघंजण पंकजला हळदीच्या ठिकाणी पुन्हा बसवायला सांगतात. पंकज हळदीच्या ठिकाणी बसतो. मीरा त्याच्याकडे पाहत असते. पंकजचं लक्ष मात्र सारिकाकडेच असतं. तोपर्यंत सत्या आता इकडे स्वयंपाक खोलीमध्ये असतो आणि आचारी त्याला म्हणतो दे सत्या दे थोडंसं दे. यावरती आता सत्या म्हणतो मगाशी तर नको म्हटलास. यावरती आचारी म्हणतो दे रे थोडंसं. मग सत्या देतो आणि म्हणतो आपल्या लाईफमध्ये 2च सत्य आहेत, एक बाप आणि बाटली. याशिवाय आपल्या लाईफमध्ये काहीही सत्य नाही आहे. त्याशिवाय आपलं जवळचं कुणीच नाही आहे. म्हणजे भाऊ आहे रे पण असून नसल्यासारखं आहे. यावरती आणि आई तर काय बघायलाच नको. आचारी म्हणतो असं कसं, आई तर देवता असते, आई तर सगळ्यांची खूप काळजी घेते. यावरती सत्या म्हणतो माझी आई म्हणजे निरूपा आणि मी सत्या नाही, मी सत्यानाश आहे. त्यामुळे माझी आई असली काय नसली काय मला काय फरकच नाही पडत हो. असं म्हणत सत्या आपली कर्मकहाणी सांगत दारू पित असतो. तोपर्यंत इकडे आता सारिका मनाचा ठिय्या करून पुढेच येते आणि ती आता चक्क पंकजच्या हळदीच्या स्टेजवरती येऊन उभं राहायला लागते. तोपर्यंत सगळ्यांनाच आता मात्र विचार पडलेला असतो की आहे कोण. तेवढ्यात एक बाई येते आणि तुमच्या दोघांचा जोडा अगदी लक्ष्मीनारायणासारखा शोभतो आहे. खरंच छानच झालेलं आहे हे सगळं. असं म्हणत ती दोघांचं कौतुक करते. तोपर्यंत सारिका येते आणि कॉंग्रॅच्युलेशन पंकज असं म्हणत पंकजला कॉंग्रॅच्युलेट करते. पंकज त प प करायला लागतो तू इथे. यावरती मग मात्र सारिका सांगते तुझी होणारी बायको खूप सुंदर आहे बरं का पंकज. असं म्हणत आता ती पंकजला सांगते अरे काही नाही, तू तर मला फक्त लग्नाचं इन्व्हिटेशन दिलं होतंस, पण मला बापूंनी दिलं होतं हळदीचं इन्व्हिटेशन, म्हणून मी हळदीला आले होते तुझ्या हळदीला. असं म्हणत पंकजला हळद लावण्यासाठी मीरा जवळ बसलेली असताना सुद्धा आता सारिका येते आणि म्हणते लक्षात आहे ना खरं हळद नाही ना तुझी, तुला कळतंय ना पैसे घेऊन पळून जायचंय आपल्याला की विसरलास. असं म्हणत त्याला आता सगळी आठवण करून देत असते. पंकज मान हलवतो. त्यावरती ती मीराकडे पाहते आणि मी पंकजची कॉलेजची फ्रेंड आहे असं म्हणत तिला आपली ओळख करून देते. मीरा म्हणते तुम्ही आलाच आहात ना तर तुम्ही सगळा कार्यक्रम उरकल्याशिवाय जायचं नाही. असं म्हणत मीरा साधेपणाने तिला थांबवते. तोपर्यंत मीराची बहीण म्हणते ताई ही कोण आहे ग सारिका, ही सारखी सारखी पंकज जिजूंच्या इतक्या जवळ का करते. सारिका म्हणते अगं मी ह्याची कॉलेजची फ्रेंड आहे बरं का. असं म्हणत सारिका आपली ओळख करून देते. आणि मग मात्र इकडे मीराची बहीण तिच्याकडे थोड्याशा संशयानेच पाहते, कारण ही पंकज सोबत जरा जास्तच जवळीक करत आहे हे तिला दिसून येत असतं. मग आता हळद जाऊन झाल्यावरती इकडे सारिका म्हणते ये पंकज आपण एक सेल्फी काढूया. पंकज नको म्हणत असताना सारिका त्याच्यासोबत सेल्फी काढते. आणि आता इकडे मीरा हे सगळं पाहत असते. मीराला हे ऑकवर्ड वाटत असतं की ही इतकी का जवळीक करत आहे. आता तोपर्यंत सारिका त्याला आठवण करून देते पुन्हा एकदा पैशासाठी लग्न केलं आणि आपल्याला लग्न करायचं आहे, ह्या लग्नातून तुला पळून जायचं आहे याची. तोपर्यंत इकडे आता सत्या दारू पित असतो. त्याच वेळेला त्याला बापूंचा फोन येतो आणि तो म्हणतो बोल बापा काय झालं. यावरती ते सांगतात कुठे आहेस तू. त्यावरती तो सांगतो काही नाही आहे. मग मात्र बाबा म्हणतात काय करतोयस तू, अरे ये इकडे लग्नाला तुझी गरज आहे.
त्यावरती सत्या म्हणतो हो मी लगेच पोचतो असं म्हणत तो आता आचार्याला सांगतो बापाने बोलवलंय मला जायला पाहिजे आणि तो ताबडतोब लग्नाच्या इकडे जातो आणि आता आचार्याला त्याचं जेवण करायला सांगतो। तोपर्यंत इकडे आता मीरा आलेल्या पै पाहुण्यांचं आता स्वागत करत असते, पै पाहुण्यांशी बोलत असते, पाहुणे तिचं कौतुक करत असतात। खरंच मीरा नशीब काढलंच असं म्हणत किती छान दिसतेस असं तिचं कौतुक करत असताना मग मात्र आता सत्या आचार्याच्या इकडून तिकडे आलेला असतो मांडवामध्ये सत्या येतो आणि येतो तोच धडकतो मीराला धडकल्यावर मीरा म्हणते काय चाललंय तुझं, म्हणजे इकडे तिकडे काही बघत नाही, चालला आपला उठसूट तोंड घेऊन वरती। यावरती सत्या म्हणतो तू एकदम भजी बनवून कुठे चाललेली आहेस, फक्त तळायचीच बाकी आहे तुला, भजी एकदम बुडवून तळायला कशी तयार असते तशी झालेली आहेस। हा 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 तुझं आज लग्न आहे का, बरोबर हा मग बरोबर आहे, तो पंकज तुला तळूनच काढेल, तो तुला तळायलाच बसलाय। यावरती मीरा म्हणते शी किती घाणेरडा बोलतोयस तू, आज माझं लग्न आहे आणि काय हे बोलतोयस तू। यावरती सत्या म्हणतो काही खोटं बोलत नाही, तुझा नवरा तसंही तुला तळून काढणारच आहे आणि सेम टू सेम भजी सारखी दिसतेस असं म्हणत तो मीराशी बोलत असतो। मीरा म्हणते बाजूला हो, वास येतोय आजच्या दिवसाला, पण तू दारू पिऊन आलेला आहेस का असं म्हणत मीरा आणि तिची बहीण नाकाला हात लावतात। त्यावरती सत्या म्हणतो खबरदार माझ्या दारूला काही बोललात तर असं म्हणत त्यांच्यामध्ये भांडणं चालू होतात। तोपर्यंत तिकडे आता बाबा येतात आणि सत्या काय चाललंय, म्हणजे लग्नाच्या दिवशी सुद्धा तू दारू पिऊन आलास का। सत्या म्हणतो थोडीशी। यावरती त्याच्यावरती बाबा चिडतात आणि आता सत्या तिथून पुन्हा निघतो आणि बाबा चिडल्यामुळे सत्या बाहेर पडतो। बाहेर मांडवाच्या आल्यावरती इकडे सुजित कुमार वाट पाहत असतो, म्हणजे आता यांचं लग्न होणार की काय, मीरा आणि पंकजांचं लग्न होणार म्हणून सुजित कुमार खूप अस्वस्थ असतो, त्याच्या गुंडांसोबत असतो आणि कसं काय यांना धडा शिकवायचा। तर समोर सत्य दिसल्यावरती सुजित कुमार म्हणतो कुणाला ते धडा शिकवायचा ना, या सत्याला धडा शिकवू, तो बघ दारू पिऊन रिक्षा चालवते ना, आत्ता पोलिसांना कळवतो आणि तो पोलिसांना कळवतो की सत्या दारू पिऊन रिक्षा चालवत आहे। ताबडतोब पोलीस आणि काय रे काय चाललंय तुझं, सत्या म्हणतो काही नाही बसलोय मी। पोलीस म्हणतात अच्छा म्हणजे तू आता दारू पिऊन रिक्षा चालवणार, तर सत्या म्हणतो अहो नाही मी फक्त बसलोय, चालवतोय कुठे, पण पोलीस काही ऐकत नाहीत। सत्याला म्हणतात चल आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला चल आणि भर लग्नामधून सत्याला पोलीस स्टेशनला घेऊन जातात। तोपर्यंत इकडे आता मीराला आपल्या बाबांची आठवण येत असते, बाबांनी तिच्याकडून घेतलेलं वचन आठवत असतं आणि ती वचन असतं की तू लग्न करशील ना, आणि ती सांगत असते बाबा बघा तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी लग्न करत आहे, खरं तर हे पाहायला तुम्ही इथे हवा होतात, तुम्ही ते हवे होतात हे लग्न पाहण्यासाठी। त्यावरती आता मात्र मीराची आई येते आणि खरंच मीरा उद्या तू लग्न होऊन तुझ्या सासरी जाणार, आम्हाला किती आठवण होईल, हे घर तुझ्या आठवणीने खूप उदास होईल, आम्हाला खूप सुनं वाटेल। मीरा म्हणते आई मी तुला तेच सांगत होते की मी लग्न करत नाही म्हणून, तरी तूच मला जबरदस्ती लग्न करण्यासाठी भाग पाडलंस। यावरती आई म्हणते वेडी आहेस का तू, म्हणजे कोणत्याही आईला आपल्या मुलीचं लग्न झाल्यावरती वाईट वाटतं म्हणून काय मुलीचं लग्न आई थांबवते का, वेड्यासारखं काहीतरी बडबडू नकोस, अगं मला तुझं खूप कौतुक वाटतंय, लग्नाला होकार देऊन तू खूप चांगलं काम केलेलं आहेस, अगं खरंच सगळं छान होणार आहे असं म्हणत मीराची आई आता मीराचं खूप कौतुक करत असते आणि आता मीराला आपल्या उराशी कवटाळते। मीरा आईला मिठी मारते आणि हमसून रडायला लागते। असं म्हटल्यावरती आता मात्र आई पण तिला पोटाशी घेते। पण लग्नाच्या वेळेला खूप मोठा धमाका घडलेला असतो। याच लग्नामध्ये धमाका घडतो तो म्हणजे पंकज पैसे घेऊन पळून गेलेला असतो। पंकज पैसे घेऊन पळून सारिका सोबत गेल्यावरती आता लग्न मंडपामध्ये मीरा सोबत लग्न करायला कोणीच नसतं। त्यावेळेला बाबा आता खूप अस्वस्थ होतात, आपली पगडी काढून मीराच्या आईच्या समोर धरतात आणि म्हणतात ही माझी पगडी आणि तुम्हाला जी मला शिक्षा द्यायची आहे ना ती द्या, माझा मुलगा पळून गेला आणि यामुळे मी तुमच्याकडे हात मागायला आलो असून सुद्धा आज तुमच्या मुलीला इथे मांडवामध्ये असं एकटीला बसायला लागतंय। त्यावरती मीराची आई चिडते आणि म्हणते तुम्ही स्वतःहून मागणं घेऊन आला होतात आणि मग तुमचा असा मुलगा पळून जायची हिंमत तरी कशी करतो, माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद करून तुमचा मुलगा पळून गेलाय हे मी होऊ देणार नाही असं म्हणत मीराची आई रडायला लागते आणि तेवढ्यातच पोलीस पंकज आता पळून गेल्यामुळे इकडे आता घेऊन आलेले असतात, ते म्हणजे
सत्याला हातकडी घालून पोलीस आतमध्ये घेऊन येतात आणि ते सगळं हा सत्या पाहतो की बाबांनी पगडी काढून खाली ठेवलेली आहे आणि याच पगडीमुळे आता मात्र बाबांची सगळी इज्जत धुळीला मिळाली आहे हे पाहिल्यावरती सत्या या लग्नाला तयार होणार असतो आणि मीरा आणि सत्या यांच्या लग्नगाठ बांधली जाणार असते। पंकज गेल्यामुळे मीरा आणि सत्या हे एकत्र तर आलेत, पण नवरा बायको म्हणून खऱ्या प्रेमाने ते दोघं कसे एकत्र येणार आणि मालिका यापुढे पाहायला कशी रंजक होणार हे मात्र पाहणं फारच इंटरेस्टिंग असणार।